2000च्या दशकामध्ये बाजारावर मोठ्या MNC कंपन्यांचं राज्य होतं. पण अचानक एक स्वदेशी नाव पुढे आलं आणि सगळ्या दिग्गजांना डगमगवलं. तो ब्रँड म्हणजे पतंजली. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी स्वदेशीचा नारा दिला. त्यांनी आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उत्पादनं ह्या USP वर बाजारात प्रवेश केला. सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक म्हणजे कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचं उत्पादन. यामुळे लोकांना वाटलं हे परवडणारही आहे आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेलं सुद्धा आहे. पतंजलीने फक्त प्रोडक्ट विकलं नाही, तर आयुर्वेद आणि भारतीयता ही लाईफस्टाईल म्हणून लोकांच्या मनात बसवली. याचबरोबर MNC ब्रँड्स जिथे लाखोंची जाहिरात करत होते, तिथे पतंजलीने बाबा रामदेव यांच्या प्रतिमेला ब्रँड अँबॅसिडर म्हणून वापरलं. मोफत योग शिबिर, टीव्ही प्रोग्राम्स, त्यामुळे त्यांचं मार्केटिंग प्रचंड स्ट्रॉंग झालं. ग्रामीण बाजारपेठेपासून ते शहरांपर्यंत पतंजलीने मेड इन इंडिया भावनेला जोडून लोकांचा विश्वास जिंकला. आणि एवढंच नाही, वेगवान वितरण जाळं उभं करून ते FMCG सेक्टरमध्ये अव्वल खेळाडू ठरले. ही गोष्ट शिकवते की जर तुम्ही लोकांच्या भावनांना आणि गरजांना अचूक स्पर्श केला, तर मोठमोठ्या ब्रँड्सला सुद्धा तुम्हाला हलवता येतं. अशाच प्रेरणादायी आर्थिक विचारांसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा.